संध्याकाळी 6च्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झाल्याची माहिती समोर आली। बीड जिल्हा कारागृहात परळीतील वाघमोडे आणि सोनवणे या नावाच्या आरोपींच्या गटामध्ये जोरदार राडा झालाय। या वादात सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडला देखील मारहाण झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे कारागृह प्रशासनाने मात्र अशी कोणतीही मारहाण झाली नाही असं स्पष्टीकरणच दिलंय। त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनी जे आरोप केलेत ते आरोप खोटे आहेत असं स्पष्टीकरण बीड जिल्हा कारागृह प्रभारी अधीक्षक बक्सार मुलानी यांनी फोनवरून बोलताना दिली आहे। बीडच्या जेलमध्ये नेमकं काय झालं आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। आमदार सुरेश धस यांचा कराड घुलेला मारहाण झाल्याचा दावा आहे। बबन गित्ते गँगने मारहाण केल्याचा दावा आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणी कराड घुलेने हत्येत गोवल्याचा बबन गित्ते गँगचा दावा आहे। कराड घुलेला मारहाण झाली नसल्याचं जेल प्रशासनाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय। राजेश वाघमोडे आणि सोनवणे यांच्यात वाद झाल्याची जेल प्रशासनाची माहिती आहे। तर बीड कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे। बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय। यावेळेस महादेव गित्ते हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच हे सगळं करण्यात आल्याचं म्हटलंय। तर जिल्हा प्रशासन देखील वाल्मिक कराडला मदत करत असल्याचं देखील बोललं जात आहे। बीड कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलंय। बीड जिल्हा कारागृहातून थेट हर्सुल कारागृहात या आरोपीला हलवण्यात आलं आहे। महादेव गित्ते हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच हे सगळं करण्यात आल्याचं म्हटलंय। तर जिल्हा प्रशासन देखील वाल्मिक कराडला मदत करत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नेमकं काय चाललंय या बीड जिल्हा कारागृहात असे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात महादेव गित्तेची रवानगी करण्यात आली आहे। बीड कारागृहातून गित्तेला आता दुसरीकडे हलवण्यात आलं आहे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा आरोप देखील केला जातोय। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक काही संबंध नाही। आक्षेपाचा काही संबंध नाही।